अहो तुम्ही आमच्यावर एवढी चिखलफेक केली होती, आता तुमच्या अंगावर कोणीतरी चिखल फेकलाय, तर चिखल अंगाला लागल्यावर तुम्ही कसे दिसता हे बघायला मुद्दाम आलो इकडं। जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे। बापरे, सगळ्यांची बोलती बंद करणारे खांडेकर, आज तुम्हाला काय झालं? तुमच्या चेहऱ्यावरचा रंग असा काय उडालाय? चला आज मी घेतो तुमची मुलाखत, बसा। आता लाईव्ह बातमी सुरू आहे आणि इंटरव्ह्यूचा सेगमेंट नंतर असतो। आता सेगमेंट महत्वाचं का लोकांचे प्रश्न? हा, लोकांचे प्रश्न। हो ना, मग झालं तर। चालेल ना? नाही म्हणजे जनतेला खूप प्रश्न पडलेत म्हणून म्हणतोय। तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही नेहमी आमच्याशी बोलता, तर तुम्ही काय आम्ही काय, शेवटी जनतेचे सेवक ना। हा तिथे काय करतोय? बदला घ्यायला आलाय। बॉस पण हा चांगलं ओळखतो ना युवराजला। रंग बदलणारा सरडा आहे हा, आणि या जामखंडेकडे तर 4 रंग जास्तच आहेत। कधी कुठला रंग दाखवेल काही सांगता येत नाही। केदारचा राग युवराजवर काढतोय जामखंडे। सांगून ठेवते मी, केदारची पाप जर माझ्या युवराजला भोगायला लागली ना तर याद राखा तुम्ही दोघं। अरे आणा माईक, आणा खुर्ची, आणा। समानता हवी, लोकशाही आहे ना। बरं विचारा लोकांना काय वाटत असेल ना, तुम्ही माझ्यासमोर असे उभे आहात ते। हां बसा। मला ना शाळेतल्या विद्यार्थ्याला तोंडी परीक्षेसाठी उभं केल्यासारखं वाटतंय। सतत भीती दिसत असते त्यांच्या चेहऱ्यावर। काय प्रश्न विचारतील, आपल्याला उत्तरचं मिळेल ना मिळेल। अहो इकडे इकडे बघायचं असतं। चालेल ना? नाही म्हणजे हसले चालतं ना? मग तुम्ही पण असा ना, आम्ही काय तुम्हाला खाणार आहे का? बसा बसा बसा। हो बसा। तुम्हाला गरज आहे त्याची, हा ना? पाणी आहे हो। एखादं टॉयल आहे का रे कोणाकडं? नाही, सरांना घाम आलाय। हां काय सुरुवात केली होती तुम्ही? काय बरं, हां आठवलं। आजचे कोणतेही प्रश्न कोणत्याही पक्षाला किंवा कोणाच्याही विचारसरणीला धरून नाहीत। हो सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे। हां मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आजचे आमचे प्रश्न कुठल्याही पक्षाचे किंवा विचारसरणीला विरोध किंवा समर्थन करणारे नसतील। जे मतदार आहेत त्यांचे प्रश्न आहेत। आठवलं का? चला सुरू करूया। मला सांगा, तुमच्या भावाला पोलीस का घेऊन गेले? चौकशीसाठी घेऊन गेले। मला वाटतं तुम्हाला प्रश्न कळेल दिसत नाही। कशासाठी नाही, का घेऊन गेले? बर, चौकशीसाठी घेऊन गेले असतील असं समजू आपण। पण आमच्या सूत्रांकडनं असं कळलंय की युवराजचे गुलाबशी संबंध होते। पोलीस तपास करतायत। जे सत्य असेल ते कळेल आपल्याला लवकरच। अहो ही नेत्यांची उत्तरं झाली, तर लोकांना अशी उत्तरं देऊन त्यांना बिघडवायचे का तुम्हाला? का मूळ प्रश्नापासून भरकटवायचंय? तुम्ही जुनी स्ट्रॅटेजी आहे ही, तुम्ही पण तीच वापरता अजून? अहो इतका मोठा गुन्हेगार उगाच उचलतील का पोलीस, ते सुद्धा काही संबंधाशिवाय? आता संबंध नाही असं कसं म्हणता येईल? काय भानगड आहे? तो निर्दोष आहे की नाही? हा बोलत का नाहीये? सांगायचं ना निर्दोष आहे जावई बापू म्हणून। लोकशाहीचा चौथा स्तंभ बनवता ना, हां? मग द्या आता उत्तर।
तुमच्याकडे काय म्हणतात ते हां रॅपिड फायर राऊंड चालू आहे असं समजा. युवराज खांडेकरचा रेव पार्टीमध्ये काही हात नव्हता. गुलाबच्या आणि तुमच्या भावाच्या गाठीभेटी व्हायच्या का नाही? पण मग सांगा घरात या बाबतीत कुणाकुणाला माहित होतं? युवराज खांडेकर आता अडकणार की नाही? त्यांनी गुलाबसोबत गुन्हे केले की नाही? ओ केदार खांडेकर, तुम्ही गप्पात घाम पुसताय म्हणजे आम्ही काय समजायचं? तर उत्तर द्या. चारी म्हणा तू तर शोधूनही पाहे, तू तर शोधूनही पाहे. युवराज खांडेकर तुमचा भाऊ आहे ना? हो तो गुलाबला ओळखत होता का? हो त्याचे आणि गुलाबचे संबंध होते? संबंध होते. म्हणजे संबंध होते हो ना? युवराज खांडेकर तुमचा भाऊ म्हणजे तुमचा भाऊ सुद्धा गुन्हेगार आहे. वाईटाची संगत करू नये. तुमच्या भावाला माहित नव्हतं? अहो गुलाब खूप मोठा गुन्हेगार आहे हे सुद्धा माहित नव्हतं? त्या दिवशी नेत्यांना काय म्हणाला होता तुम्ही? सेल्समॅन, स्वप्न विकणारा सेल्समॅन हो ना? काही जण सेवा करतात अगदी मनापासून, पण बाकीचे ना स्वप्न विकतात. मग आता तुम्ही कोण आहात? एखादी गोष्ट झाकण्यासाठी दुसऱ्या सगळ्या गोष्टींचा भडीमार करणारे होलसेलर. MNN ही खोट्या बातम्या विकणारी होलसेलर आहे. MNN आजपर्यंत सत्य दाखवत आले. म्हणजे मी जर इथं आलो नसतो तर तुमच्या भावाला निर्दोष म्हणून त्याला सोडून दिलं असतं हो ना? अहो खांडेकर तुम्ही आता स्वतःच म्हणाला ना की तुमच्या भावाचा आणि गुलाबचा संबंध होता. म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंबच गुन्हेगार आहे. आजच्या ठळक बातम्या इथे संपल्या असं मी जाहीर करतो. मॅडम पुढचा सेगमेंट जो आहे ना तो आरोग्याविषयी चालवा. त्यांना जास्त गरज आहे. चला खांडेकर निघतो आम्ही. काय झालं? अरे त्या दिवशी सगळं टाळ्या वाजत होते, आज कोणी टाळ्या वाजवत नाही? अरे वाजवा, टाळ्या वाजवा. बस चला त्यांचा माईक द्यायला लागेल ना त्यांना. एवढी एक गोष्ट केदारने कमवलेली नाती दूर करण्यासाठी पुरेशी आहेत. बाजार मांडला या जामखंडेंनी नात्याचा. आधीच माझ्यामुळे घरातलं वातावरण खूप खराब झालं होतं आणि आता त्यात आणखी एक गोष्ट.